फोटोग्राफी फोल्डर ओपन केला. नंतर CMD ENV फ्लॅश स्लॅश ॲक्टिवेट, नंतर कोड स्पेस डॉट CD फोटोग्राफी प्रोजेक्ट, फोटोग्राफी डेमो किंवा फोटोग्राफी. ठीक आहे. PY मॅनेज डॉट PY रन सर्व्हर. ठीक आहे. एंटर झालं आलं माझं सर्व्हर पेज. झाले. ठीक आहे. /admin स्लॅश. ठीक आहे. आता माझं काम कुठपर्यंत झालं. ठीक आहे. हा सेक्शन स्टार्ट करतो. हा सेक्शन स्टार्ट केला. आता याचा कोड बघून घेऊ. ठीक आहे. एडिटची गरज नाही मला. ठीक आहे. बॅनरची पण गरज नाही. टेम्पलेट युजर होम. ठीक आहे. वर्किंग झालेलं आहे. ठीक आहे. याला टॅग आता मला काय लागणार आहे. एक इमेज लागणार आहे. ठीक आहे. एक टायटल लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एक कॉन्टेस्ट विनर. ठीक आहे. कॉन्टेस्ट ऑथर आणि अवॉर्ड. म्हणजे 4 फील्ड टाकले. 1 2 3 4 आणि इमेज 5. ठीक आहे. असे किती फील्ड लागतात माझ्या. 5 फील्ड लागतात. ठीक आहे. आता मी काय करतो, फॉर्म बनवतो. ठीक आहे. आधी आलो नावाबार मध्ये. ठीक आहे. हा सेक्शन कोणता आहे आपला. फीचर. ठीक आहे. किंवा ठीक आहे. नेक्स्ट बॅनर जॉईन झाला. ठीक आहे. हा फीचर सेक्शन. ठीक आहे. नाव बार मध्ये आलो. ठीक आहे. सेम बॅनर आहे. ते कॉपी केला, इथे पेस्ट केला. ठीक आहे. इथे करतो हायलाइट. हायलाइट्स. ठीक आहे. हायलाइट्स HIGHLI. ठीक आहे. हायलाइट्स. ठीक आहे. जस्ट आय करतो HIGH लाईट. ठीक आहे. हायलाइट्स. इथं पण हायलाइट्स करतो HIGH हायलाइट्स. ठीक आहे. एक URL बनवली, त्याला कॉपी केलं. ठीक आहे. URLs मध्ये आलो. ठीक आहे. इथे ते काय URL पेस्ट केली. हा 5 कॉपी केला, पेस्ट केला. ठीक आहे. आता हा मला जे लागत नाही तो काय करतो मी कमेंट करतो. ठीक आहे. बॅनरच्या जागेवर काय करणार आहे, हायलाइट. ठीक आहे. व्ह्यूज मध्ये आलो. ठीक आहे. हा पूर्ण जो सेक्शन आहे. ठीक आहे. ॲज इट इज कॉपी केला, पेस्ट केला. ठीक आहे. पेस्ट करतो. ठीक आहे. हायलाइट्स. हायलाइट स्टार्ट. ठीक आहे. आणि हायलाइट्स एंड. आता बाकीचे मला लागत नाही, जे लागत नाही ते काय करतो कमेंट. ठीक आहे. कमेंट केले. ठीक आहे. सेव्ह पण मला लागत नाही आताच. सेव्ह पण काय करतो कमेंट करतो. ठीक आहे. मला फक्त हे 2 सेक्शन लागतात. ठीक आहे.
ते पण कमेंट करतो. ओबीजे पण नाही लागत त्याला, ओबीजे रिमूव्ह केला. ठीक आहे. हायलाइटची जी आपली URL बनवली होती ती URL इथं काय करतो, रजिस्टर करतो. ठीक आहे. हायलाइट, ठीक आहे, एच आणि हायलाइट डॉट HTML. ठीक आहे. ती हायलाइट डॉट HTML त्याची फाईल बनवतो. फाईल कशी बनवायची आपल्याला, ऍडमिन मध्ये, टेम्पलेट ऍडमिन मध्ये हायलाइट डॉट HTML नावाची फाईल बनवली. ठीक आहे. ठीक आहे. आता मी काय करतो, आता तिथं मला फॉर्म क्रिएट करून ते आपला बॅनर डॉट HTML आहे. ठीक आहे. त्याचा फॉर्म कॉपी करतो आणि हायलाइट मध्ये, हायलाइट डॉट HTML मध्ये काय करू मी, पेस्ट करतो. ठीक आहे. आता माझ्या इथे किती पाच पाच सेक्शन होते. एक होता टायटल आहे. ठीक आहे. दुसरा आहे, ठीक आहे, दुसरा टायटल आहे. ठीक आहे. कॉन्टेस्ट विनर. ठीक आहे. CONTEST, कॉन्टेस्ट विनर. ठीक आहे. आता सेम कॉन्टेस्ट विनर. ठीक आहे. नंतर कॉन्टेस्ट ऑथर, कॉन्टेस्ट ऑथर. ठीक आहे. नंतर कोण आहे, अवॉर्ड, AWARD, AWARDS. ठीक आहे. अवॉर्ड्स. ठीक आहे. ठीक आहे. आता लास्ट राहिले कोण, इमेज. ठीक आहे. ठीक आहे. आता इमेज पण घ्यावं लागणार मला. ठीक आहे. सिलेक्ट इमेज, सिलेक्ट इमेज. आणि बॅनर. ठीक आहे. आता इथं मला काय करतो, जे आपलं काय बनवलं होता, हायलाइट्स. ठीक आहे. जिथं पण बॅनर आहे. ठीक आहे. तिथं मी काय करतो, हायलाइट्स, HIGH, LIGHT. यस. ठीक आहे. हायलाइट्स. ठीक आहे. सेव्ह हायलाइट्स. ठीक आहे. इथं काही टायटल जागा, हायलाइट्स इमेज, हायलाइट, एंटर टायटल. ठीक आहे. हायलाइट टायटल, कॉन्टेस्ट विनर, हायलाइट. ठीक आहे. किंवा कॉन्टेस्ट विनर करतो इथं, कॉन्टेस्ट विनर. नंतर कॉन्टेस्ट ऑथर. नंतर काय तिथे अवॉर्ड्स. ठीक आहे. जस्ट तिथे मी कॉन्टेस्ट अवॉर्ड केले तरी मला काय अडचण येणार नाही, कारण ती अवॉर्ड कुणाला देणार आहे, कॉन्टेस्टला देणार आहे. खाली दिसते. ठीक आहे. कॉन्टेस्ट अवॉर्ड. ठीक आहे. मग तो काय केला, सेव्ह केला. टेक्स्ट फील्ड, टेक्स्ट फील्ड, टेक्स्ट फील्ड, टेक्स्ट फील्ड. इथे आपल्याला कोणती फील्ड यूज करायची, फाईल. ठीक आहे. जस्ट आता मी काय करतो, चेक करतो, आलो इथं. ठीक आहे. रिफ्रेश केलं. ठीक आहे. होम पेज, हायलाइट्स, हायलाइट्स आला मला, माझा फॉर्म आला. ठीक आहे. आता मी काय करतो, ऑथरचा जे कोल 6 आहे. ठीक आहे. सर कोल 12 आहे, त्याला काय केलं, कोल 6 केला. हा पण कोल 6 केला. ठीक आहे. आता त्याने मला काय दिलं, थोडंफार स्पेसिंगचा. ठीक आहे. मार्जिन टॉप पण आली कॉन्टेस्ट विनरला. ठीक आहे. कॉन्टेस्ट विनर आलो. ठीक आहे.
मार्जिन टॉप पाय केली, ठीक आहे, रिफ्रेश केलं, ठीक आहे, स्पेस घ्यावा, ठीक आहे, अवॉर्ड, ठीक आहे, तर लाईक काम करतो सिम्पल आहे. टायटलला वर्ल्ड 12 देतो. जी इमेज आहे वर्ल्ड 6 वाली त्याला कट केलं, ती टाकले लास्टला, ठीक आहे, किंवा फर्स्टला ठेवतो. जो टायटल आहे टायटलला कट केलं, ठीक आहे, आणि तो टाकला लास्टला. ह्याचं काय करतो, 1 12 करतो, ठीक आहे, आलं, रिफ्रेश केलं, ठीक आहे, आलं माझं, ठीक आहे. पण इथं काय आहे, कॉन्टेस्ट विनरला, कॉन्टेस्ट विनर विनर मी झालंय विनर, ठीक आहे, मार्जिन टॉप आहे, मार्जिन टॉप काय करतो, रिमूव्ह करतो, ठीक आहे. आणि जी टायटल आहे टायटलला काय करतो, मार्जिन टॉप 5 देतो, MT5, ठीक आहे, स्पेस घेतला, बटन खाली आलं माझं, ठीक आहे. आता मी काय करतो, माझा फॉर्म काय झाला आता, क्रिएट झाला, ठीक आहे, सेव्ह हायलाइट्स, ठीक आहे, इथं हायलाइट करतो, H कॅपिटल, फ्रेश, सेव्ह हायलाइट, CL कॅपिटल करतो, ठीक आहे, रिफ्रेश केलं, हायलाइट्स, ठीक आहे, जॉईंट होते का, पण स्मॉल करायचा कॅपिटल होता, एल स्मॉल स्टेज, ठीक आहे, ओके, ठीक आहे. आता मी काय करतो, डेटा सेव्ह करतो, ठीक आहे. मग त्यासाठी मला काय करावं लागणार, मॉडेल क्रिएट करावं लागणार आहे. फील्ड्स कॉपी केल्या, ठीक आहे. आता मॉडेलचं आपलं मॉडेल कोणतं, आपल्याला ऍडमिन मॉडेल, काय करावं लागणार, ऍडमिन मॉडेल, तर क्लास बनवला, हायलाइट्स, GHLIGHT, मॉडेल, ठीक आहे, मॉडेल्स डॉट मॉडेल, ठीक आहे, मॉडेल म्हणजे त्याच्या फील्ड्स येतात, ठीक आहे, तेवढं काय केल्या, पेस्ट केल्या, ठीक आहे. इक्वल्स मॉडेल्स डॉट, आता मी ते फील्ड कोणती यूज करणार, डॉट कॅरफिल्ड, ठीक आहे, टोटल कॅरफिल्ड, ठीक आहे, त्याला मॅक्स लेंथ देतो, ठीक आहे, मॅक्स लेंथ 100, ठीक आहे. आता हायली इमेजसाठी कोणती फील्ड, इमेज फील्ड, इमेज फील्ड, ठीक आहे, इमेज फील्ड, ठीक आहे, अपलोड टू, अपलोड इमेज कुठे अपलोड करणार आपण, अपलोड टू स्टॅटिक, स्टॅटिक स्लॅश ऍडमिन, ठीक आहे, स्टॅटिक स्लॅश ऍडमिन. आता जर मी आलो स्टॅटिक मध्ये, ठीक आहे, स्टॅटिक मध्ये आलो, स्टॅटिक मध्ये ऍडमिन नावाचे फोल्डर आहे, ऍडमिन मध्ये कोण आहे, इमेज आहे, कारण इमेज मध्ये आपल्याला सेपरेट बाहेर दिसल्या पाहिजे नाहीत त्या. मी काय करतो, त्या सगळ्या जो आपला फोल्डर आहे IMG नावाचा, त्याच्यामध्ये सगळ्यात जेवढे पण इमेज राहतात तेवढं काय कर, स्टोअर कर, ठीक आहे. स्टॅटिक जस्ट टाकलं असतं मी स्टॅटिक ऍडमिन, मग सगळी इथं इमेज आल्या असते त्यामध्ये बाहेर, फक्त ऍडमिन मध्ये. तर मी त्याला अजून एक पाथ दिला, इमेजेस मध्ये स्टोअर कर, मग तो काय करणार, इमेज मध्ये स्टोअर करा, जसे स्लायडर 3, ठीक आहे, मग तो काय करणार, इमेज मध्ये स्टोअर करणार, ठीक आहे. टायटलला जर मी देतो, ठीक आहे, ठीक आहे, इथे करतो 200, ठीक आहे, आणि त्याला माझा मॉडेल क्रिएट, ठीक आहे. आता मी काय करतो, तो लिहिला सेव्ह करतो, ठीक आहे, हायलाइट झालं, ह्याला कॉपी केलं,
एव्हरलेस मध्ये आलो. इथे जी एव्हरले बनवली होती तिथं काय केली, पेस्ट केली. ठीक आहे, कमेंट आउट केलं. ठीक आहे, फंक्शन मध्ये आलो, व्ह्यूज मध्ये आलो. व्ह्यूज मध्ये त्या नावाचा फंक्शन बनवला. ठीक आहे, काय नावाचं फंक्शन आपला हे येतो, सेव्ह हायलाइट्स. ठीक आहे, आता सेव्ह डेटा ॲज इट इज तुम्ही. ठीक आहे, इथं मी काय करतो, माझा डेटा तो काय करतो, पेस्ट करतो जेवढा पण डेटा आलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता तो कशातून येणार आहे, मॉडेल्स का रिक्वेस्ट मॉडेल डॉट, कशातून येणार आहे तो डेटा, मॉडेल्स डॉट रिक्वेस्ट डॉट रिक्वेस्ट डॉट पोस्ट. पोस्ट मध्ये काय येणार आहे आपला डेटा येणार आहे, डेटा आला. ठीक आहे, पण इमेज कसं देणार आहे आपली, फाइल्स मध्ये. ठीक आहे, आणि डेटा मी काय केला, सेव्ह केला. ठीक आहे, डेटा सेव्ह केला. पण तो डेटा मी काय करतो का, टेबल मध्ये प्रिंट करून देतो. पण आपलं मॉडेल कोणतं आहे, हायलाइट्स, हायलाइट मॉडेल. ठीक आहे, आता मॉडेल असं एक कॉमन आहे, एकदा तिथून स्टोअर केला तिथून कुठं पण डेटा यूज करू शकतो मॉडेल थ्रू. इथं पण मी काय केलंय, मॉडेल मधून डेटा घेतलेला आहे ना, मॉडेल काय कॉमन आहे. तर मला जिथं पण डेटा घ्यायचा असेल मी ऑलरेडी मॉडेल मध्ये स्टोअर केलेला आहे. पण मल्टिपल परत ही करायची गरज पडते का, नाही. ठीक आहे, आपला हायलाइट्स. ठीक आहे, एच स्मॉल करतो हायलाइटचा, आणि ओबीजे काय केला, ऑब्जेक्ट पास करून दिला. ठीक आहे, डेटा मग कशात आलेला आहे माझा, हायलाइट्स मध्ये. ठीक आहे, हायलाइट डॉट एचटीएमएल वर आलो. ठीक आहे, इथे डेटा पास केला. ठीक आहे, हायलाइट्स मध्ये. ठीक आहे, सिरियल नंबर, ऍक्शन, त्याला टायटल द्या. ठीक आहे, आता दुसऱ्या कोणत्या कोणत्या फील्ड आपल्या, ठीक आहे, कॉन्टेस्ट विनर. ठीक आहे, टायटल ॲज इट इज होतो. ठीक आहे, डिटेल जागा कॉन्टेस्ट विनर, लिंकच्या जागा कॉन्टेस्ट ऑथर, कॉन्टेस्ट ऑथर. ठीक आहे, अजून कोण आहे, अवॉर्ड्स. ठीक आहे, कॉन्टेस्ट अवॉर्ड. ठीक आहे, इथं आपण कॉन्टेस्ट करतो. ठीक आहे, एंटर टायटल. ठीक आहे, आणि सेव्ह वर क्लिक केलं. ठीक आहे, हा झाला माझा टायटल पेअर. ठीक आहे, आता मी काय करतो, डेटा आणण्याचं काम करतो. ठीक आहे, टायटल तसंच होतो. ठीक आहे, आता जो डेटा येणार आहे मला कशामध्ये येणार आहे, कॉन्टेस्ट विनर. ठीक आहे, दूसरा कॉन्टेस्ट ऑथर. तिसरा कोण आहे, अवॉर्ड. ठीक आहे, आणि इमेज येते. ठीक आहे, आता इमेज साठी मी काय करतो, एक ट्री बनवतो, टीडी. ठीक आहे, टीडी मध्ये राहील आपला इमेज टॅग. ठीक आहे, एस आर सी, तिथे राहील आपला इमेजचा जो पाथ येणार आहे. ठीक आहे, आता इमेज कशात आलेली आहे आपली, हायलाइट इमेज. ठीक आहे, जिथं काय केली, आय डॉट
हायलाइट इमेज, ठीक आहे. त्याला विड्थ देतो 100 पिक्सल, ठीक आहे. झाला माझा डेटा टेबलमध्ये प्रिंट, ठीक आहे. हायलाइट टायटल हायलाइट 4 5, ठीक आहे. आलो ब्राउझरवर, ठीक आहे. रिफ्रेश केलं, ठीक आहे. आता तो काय देतोय मला, एरर देतोय, ठीक आहे. फॉर आय इन हायलाइटला, ठीक आहे. आता तो एरर का देत असेल सांगू शकतो का? आता आपल्याला काय करायचं, त्याला मायग्रेशन आणि मायग्रेट करायचं, ठीक आहे. ठीक आहे. py manager.py मेक मायग्रेशन, मेक मायग्रेशन, ठीक आहे. आणि मायग्रेट आणि एंटर. परत काय करा, सर्व्हर रन करून द्या. सर्व्हर रन केला, ठीक आहे. आलो इथे रिफ्रेश केलं, एरर गेला माझा, ठीक आहे. ठीक आहे. आता एक काम करतो, सिंपल त्याला रिडायरेक्ट पण करून देतो, ठीक आहे. आलो कोडवर, ठीक आहे. व्ह्यूजवर आलो, ठीक आहे. आता डेटा सेव्ह रिस्पॉन्स नको मला, मला काय कर, रिडायरेक्ट करून दे. सेव्हला केलेलं आहे रिडायरेक्ट कम्प्लीटला, ठीक आहे. इथे पण रिडायरेक्ट केलेलं नाहीये, ठीक आहे. इथे पण रिडायरेक्शन करून देतो कोणत्या पेजवर, बॅनरच्या पेजवर, ठीक आहे. सेम रिडायरेक्ट पुढं करून दे मला इथं, ठीक आहे. सेव्ह रिस्पॉन्स नको मला, मला रिडायरेक्शन पाहिजे. आता कोणत्या पेजवर करायचे, आता बॅनर नाही, हायलाइटच्या पेजवर. किंवा कोणत्या पेजवर रिडायरेक्ट करून मला, हायलाइट पेज, ठीक आहे. आलो रिफ्रेश केलं, ठीक आहे. आता काय करतो, एक इमेज फिल करतो, IMG मध्ये आलो, ठीक आहे. ठीक आहे जी, ठीक आहे. कॉन्टेस्ट विनर सार्थक, ठीक आहे. ऑथर बाय अक्षय, अवॉर्ड सौरभ, बरोबर आहे. सौरभ SAURABH, ठीक आहे. टायटल दिला, ठीक आहे. पायथॉन पायथॉन अवॉर्ड AWARD, ठीक आहे. डेटा काय केला, सेव्ह केला, ठीक आहे. माझा डेटा काय झाला, सेव्ह झाला. आणि टेबलमध्ये पण काय झाला, प्रिंट झाला, ठीक आहे. पण आपल्याकडे काय झालेलं आहे, इमेज टॅग इथं एक हेडिंग कमी पडली, ठीक आहे. आलो हायलाइट्स वर, ठीक आहे. आणि ते जस्ट, ठीक आहे. इथं काय करतो, इमेज, ठीक आहे. इमेज, ठीक आहे. आधी विनर आहे, ऑथर आहे, अवॉर्ड आहे. विनर आहे, ऑथर आहे आणि अवॉर्ड, तर इमेज आहे, ठीक आहे. त्याच्या आधी टायटल आहे, ठीक आहे. फ्रेश केलं, ठीक आहे. आला माझे, ठीक आहे. आता मी काय करतो,